श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री स्वामी समर्थ. भक्तो, आपणा सर्वांना माहिती आहे की थंडीचा हंगाम सुरू झालेला आहे. हा हंगाम सुरू झाला की घरातील स्त्रिया, वडीलधारी मंडळी आणि मुलांच्याही मनात एक महत्त्वाचा प्रश्न येतो, बाथरूम किंवा शौचालय जाऊन आल्यावर आपण देवापुढे दिवाबत्ती लावू शकतो का? पूजा कशी करावी? अनेक माता भगिनी रोज सकाळी आणि संध्याकाळी घरात दिवाबत्ती लावून पूजा करतात. कधी कधी घरातील ज्येष्ठ व्यक्ती हे करतात, तर कधी लहान मुले सुद्धा श्रद्धेने दिवा लावतात. पण सकाळच्या वेळी हा प्रश्न सहसा पडत नाही, कारण सकाळी आपण आंघोळ करूनच पूजा करतो. आंघोळ करून देवपूजा केल्यामुळे मनात शंका राहत नाही. पण खरा विचार येतो तो संध्याकाळच्या वेळी, कारण दिवसभर आपण वेगवेगळ्या कामात व्यस्त असतो. या काळात आपण अनेकदा बाथरूमला जातो, तर काही जण कधी कधी शौचालय जाऊन येतात. त्यामुळे मनात विचार येतो की दिवसभरात बाथरूम किंवा शौचालय जाऊन आलो असलो तर संध्याकाळी देवापुढे दिवा लावता येईल का? त्यानंतर पुन्हा आंघोळ करणे गरजेचे आहे का? की फक्त हातपाय धुतले तर चालेल? बाथरूमला लघवीला गेल्यानंतरचे नियम. जर तुम्ही सकाळी आंघोळ व पूजा झाल्यानंतर दिवसभरात बाथरूमला गेला, तर परत आल्यानंतर तुम्हाला फक्त 3 गोष्टी करायच्या आहेत. या 3 गोष्टी केल्या की तुम्ही शुद्ध राहता आणि संध्याकाळची दिवाबत्ती लावू शकता. नंबर 1, बाथरूम मधून आल्यावर सर्वात आधी हातपाय स्वच्छ धुवा. नंबर 2, 3 वेळा कुल्ला करा, म्हणजेच तोंडात पाणी घेऊन तोंडात ते पाणी स्वच्छ फिरवा आणि बाहेर टाका. ही क्रिया 3दा करा. नंबर 3, शेवटी थोडे पाणी चेहऱ्यावर लावा किंवा ओला हात चेहऱ्यावर फिरवा, म्हणजे तुम्ही पूर्णपणे शुद्ध होता. 2, बाहेरून कामावरून आल्यावर. बाहेर असताना हातपाय धुणे शक्य होत नाही. अशा वेळी संध्याकाळी घरी आल्यावर शक्य असल्यास गरम पाण्याने आंघोळ करा, हे तर उत्तमच आहे. पण जर ते शक्य नसेल तर दिवसभर घातलेले कपडे काढून तुम्ही वेगळे ठेवा. मग हातपाय स्वच्छ धुवा आणि कुल्ला करा. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करा आणि मग तुम्ही देवापुढे दिवा लावा. 3, शौचाला संडासला गेल्यानंतरचे नियम. जर तुम्ही दिवसभरात कधीही शौचाला जाऊन आला, तर त्यावेळी तुम्ही पूर्णपणे अशुद्ध होता आणि शौचाच्या वेळी घातलेले कपडे सुद्धा अशुद्ध मानले जातात. म्हणून यासाठी सरळ नियम असा आहे की शौचाला जाऊन आल्यानंतर आंघोळ करणे आवश्यक आहे. जर तुम्ही आंघोळ केली नाही, तर तुम्ही संध्याकाळी दिवाबत्ती लावू नये किंवा मंदिरात सुद्धा जाऊ नये. अशुद्ध अवस्थेत दिवाबत्ती लावणे योग्य नाही. असे केल्यास देव नाराज होतात असे मानले जाते. थंडीमुळे आंघोळ शक्य नसेल तर काय करावे? 1, त्या दिवशी स्वतः घरात दिवा लावू नका. 2, मंदिरात जाऊ नका. 3, घरातील पूजा किंवा दिवाबत्ती दुसऱ्या व्यक्तीकडून करून घेऊ शकता. कपड्यांचा नियम. शौचाला जाताना फक्त तेवढेच कपडे घाला जे नंतर सहज धुता येतील. उरलेले जाड कपडे, स्वेटर, शाल बाहेर काढून ठेवा. शौचावरून आल्यानंतर आंघोळ करा आणि घातलेले कपडे धुवा. त्यानंतर तुम्ही काढून ठेवलेले जाड कपडे पुन्हा घालू शकता.